अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज गुरुवार आहे. गुरुवारी आपण पिवळे वस्त्र परिधान करतो, महाराजांना अभिषेक घालतो, दत्त महाराजांना अभिषेक करतो. कोणी दत्त महाराजांची आज विधिवत खूप सुंदर पूजा करत असतं. तशी तर दररोजच आपण महाराजांची पूजा अभिषेक करत असतो. पण ज्यांना शक्य नाही, ज्यांची ड्युटी आहे, ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत, जे जॉब करतात, ज्यांच्या घरामध्ये वयस्कर माणसं आहेत, त्यांना दररोज महाराजांचा अभिषेक किंवा इतर सेवा महाराजांच्या, दत्त महाराज असू दे, स्वामी समर्थ महाराज असू दे, शिर्डीचे साईबाबा असू दे, ह्या गजानन महाराज असू दे, ह्यांची सेवा दररोज करणं शक्य नसेल, ते गुरुवारी त्या सेवा जास्त करत असतात. अशा ह्या गुरुवारची सेवा आज माझ्याकडूनही भरपूर झाली. मी तर दररोजच महाराजांना कच्च्या दुधाचा अभिषेक घालत असते. तुम्ही घाला, त्याचा फायदा. कारण महाराजांची सेवा जर तुम्ही केली मनापासून तर तुम्हाला आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगायचं आहे, आपण सकाळी उठल्याबरोबर महाराजांना पहिल्यांदा मुजरा करायचा, त्यांचे आभार मानायचे, त्यांना सांगायचं, महाराज तुम्ही मला उठवलं, तुमच्यामुळं मी आज लवकर उठले आणि तुम्ही माझ्याकडून सेवा करून घेताय, तुम्ही तुमच्या चरणाजवळ घेतलाय, मी खूप खूप तुमची आभारी आहे असं म्हणायचं. आणि दररोज ज्या ज्या वेळेला तुम्ही कोणतं काम करत असाल, कामाला जात असाल, त्या वेळेला महाराजांशी, दत्त महाराज असू देत, स्वामी समर्थ असू देत, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधायचा, त्यांच्याशी सतत बोलायचं. मला अशी सवय आहे की मी काही झालं तरी महाराजांना सांगते, चला महाराज आपल्याला भाजीला जायचं आहे, चला महाराज आपल्याला बँकेत जायचं आहे, चला महाराज आपल्याला दूध आणायला जायचं आहे, चला महाराज आपल्याला झाडांना पाणी घालायचं आहे. म्हणजे इतकी माझ्या अंगवळणी सवय पडली आहे. तशी तुम्ही लावा, कारण महाराज तुमच्या बरोबर असतील तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. त्यामुळे नक्की महाराजांची सेवा जेवढ्या मनापासून करता येईल तेवढी करत राहा. आता बघा, उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला कितीही कर्ज झालेलं असू दे, लाखो करोडोचं कर्ज असू दे, काही लोकांची अशी अवस्था असते, मी माझ्या जवळच्या काही व्यक्तींचं बघितलेलं आहे, तर एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज फेडण्यासाठी चौथं कर्ज अशी अवस्था लोकांची झालेली आहे. आणि हे कर्ज फिटण्यासाठी आपल्याला किंवा घरात आपल्या काही अडचणी असतील, आपली परिस्थिती खराब झाली असेल, अशा लोकांनी उद्या गणपतीला, संकष्टी चतुर्थीला काही उपाय करायचे आहेत. आयुष्यात खूप बदल होण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या उपायाचा फायदा होतो. त्याचप्रमाणे बघा, आईने आपल्या मुलांसाठी उद्या हा उपाय करायचा आहे. मुलांच्या म्हणजे उद्या जो उपाय करणार आहे तो सगळ्या ह्या मी ज्या सांगितल्या गोष्टी त्यासाठी, मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, मुलं अभ्यास करतात, एक्झामच्या वेळेला त्यांना उत्तर आठवत नाही, त्यासाठी आहे. कारण आता परीक्षेचा कालावधी आहे बघा. त्यानंतर मुलं व्यसनी आहेत, मुलं हट्टी आहेत, मुलांची नोकरी लागत नाही आहे, इंटरव्ह्यूला जातात पण सिलेक्शन होत नाही, त्यानंतर मुलांची लग्न होत नाही. ह्या सगळ्यासाठी अतिशय प्रभावी असा उद्या हा उपाय करायचा आहे. उपाय हा जो आहे तो तुम्ही करत असताना अगदी श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचं. घरामध्ये पती पत्नीचा वाद होत असेल, सासवा सुनांचा, मुलाचा वडिलांचा, मुलाचा आईचा जो वाद होत असेल, ह्या उपायाने तुमच्या सगळे जे काय दोष आहेत ते सगळे निघून जातील. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते, म्हणजे 12 महिन्याच्या 12 संकष्टी चतुर्थी असतात. आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी असते, ती वर्षातून 2दा असते. मग प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जर हा उपाय केला तर तुम्हाला कुठल्याही संकटाला सामना करावा लागणार नाही आणि सुखापासून तुम्हाला कोणीही दूर करू शकणार नाही. असा अतिशय प्रभावी हा उपाय नक्की करा. म्हणजे मी जो उपाय सांगणार आहे तो मसुऱ्या डाळीचा. मसुऱ्याची डाळ असते लाल कलरची बघा, गुलाबी असं ऑरेंज कलरची डाळ असते. मी थंबनेलवर देणार आहे ती डाळ जी आहे, त्यामुळे तुमचा जो ग्रह आहे तो स्ट्रॉंग होत असतो. काही गोष्टीमुळे सुद्धा ग्रह स्ट्रॉंग होऊन आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपण ह्या उपायांचा फायदा जर करून घेतला तर नक्कीच आपल्याला त्याचा फरक पडत असतो. आता बघा, आपल्या घरातील, आपल्या आयुष्यातील बदल घडवण्यासाठी हा उपाय आहे. म्हणजे आता मी सांगितलं, मुलांच्या ज्या काय अडचणी आहेत, नवरा बायकोंची वाद आहेत, कर्ज आहे, आयुष्यात बदल हवा, या सगळ्यासाठी
ह्या मसुऱ्या डाळीचा उद्या उपाय करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं साहित्य बघा, मसुऱ्याची डाळ 1 मूठभर, सुकं कुंकू, गूळ खडा, तुपाचा दिवा आणि 1 तांब्याचा तांब्या आणि 1 तामण. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं आहे. संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळं सकाळी लवकर उठून आपलं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे. शुक्रवार आहे, डोक्यावरून आंघोळ करायची आहे. स्वच्छ धुतलेली कपडे परिधान करा. उद्या संकष्टी चतुर्थी आणि शुक्रवार एकाच दिवशी आलेला आहे, त्यामुळे लाल वस्त्र परिधान करा आणि सेवा केला तर अतिशय चांगलं. सगळं झाल्यानंतर देवपूजा ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा करायला घेता, त्यावेळेला तुम्ही देवपूजा करत असताना तामण घ्यायचं. तामणमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची. ही मूर्ती सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवायची. त्यानंतर तुम्ही पंचामृत तयार करायचं. पंचामृतमध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप ह्या 5 वस्तू तुम्ही पंचामृत बनवायचं आणि ह्यानं तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा. आता हा अभिषेक घालत असताना तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा ओम गणपते नमो नमःचा किंवा गणपती स्तोत्र म्हणत अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ही मूर्ती परत पाण्याने स्वच्छ धुवायची, मूर्ती पुसायची. एक डिश घ्यायची. ह्या डिशमध्ये तांदूळ घालायचे, तांदळावरती हळदी कुंकू घालायचं आणि ही गणपतीची मूर्ती स्थापन करायची. त्याला जास्वंदचं फूल, दुर्वा, तुपाचा दिवा जवळ लावायचा आणि त्यानंतर दुसरी एक स्टीलची डिश घ्यायची, जेणेकरून ही तुमच्या घरामध्ये तुम्ही मांसाहार खात असाल तर त्याला वापरलेली नसावी किंवा तामण घ्या, तामणमध्ये ठेवली तरी चालेल. काय करायचं, त्या तामणमध्ये तुम्ही सुकं जे कुंकू आहे त्यानं त्रिकोण काढायचा. त्रिकोण जो आहे तो असा त्रिकोण काढायचा, छोटा काढा, थोडा मीडियम काढा, जेणेकरून त्यामध्ये मुगाची डाळ भरायची. हा पोकळ त्रिकोण काढायचा सुक्या कुंकूनं. जसं आपण हळदीनं स्वस्तिक काढतो किंवा रांगोळीनं स्वस्तिक काढतो, त्याचप्रमाणे कुंकूनं, सुक्या कुंकूनं त्रिकोण काढायचा. त्या त्रिकोणमध्ये संपूर्ण मसुऱ्याची डाळ भरायची आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, ती डाळ जी भरलेली आहे त्या डाळीवरती थोडंसं हळदी कुंकू घालायचं आणि त्यानंतर तुम्ही ती डाळ आहे, ती डाळ तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची. 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष, 11 वेळा गणपती स्तोत्र आणि 11 वेळा गणपती ऋणमोचन स्तोत्र म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही 108 वेळा ओम गणपते नमो नमःचा मंत्र म्हणायचं. सगळी सेवा संपूर्ण होण्यासाठी 1 तास लागतो. आणि दुसऱ्या दिवशी ही जी मसुऱ्याची डाळ आहे ही काढायची आणि त्यानंतर तुम्ही ही डाळ आणि 1 गुळाचा खडा तुम्ही देशी गाईला खायला द्यायचं. तुमच्या जवळपास कुठेही देशी गाय असेल तिथे खायला. काळी जर देशी गाय असेल तर अतिशय चांगलं, नसेल तर कुठल्याही देशी गाईला तुम्ही खायला द्या. प्रत्येक गावामध्ये देशी गाय ही असतेच. जवळपास नसेल तर कुठेही असेल तिथं जाऊन तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला हे द्या. हे गाईलाच खायला द्या, त्यांना तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुण्यासारख्या सिटीमध्ये आम्ही राहतो, तिथे सुद्धा आमच्या शेजारी देशी गाय आहे म्हटल्यानंतर गावाकडे तर ह्या देशी गाईचा काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे देशी गाईला तुम्ही ही मसुऱ्याची डाळ आणि त्याच्याबरोबर गुळाचा एक खडा खायला घालायचा. 15 दिवसात तुम्हाला जो काय तुम्ही कशासाठी उपाय केला आहे त्याचा फरक पडणार. मग तुम्ही नवरा बायकोच्या वादासाठी असेल, घरातल्या आयुष्यातले बदल असतील, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, मुलांच्या इंटरव्ह्यूसाठी असेल, मुलांच्या नोकरीसाठी असेल, कर्ज फेडण्यासाठी असेल, तो 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट मिळणार. फक्त उपाय करत असताना गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. तुम्ही कशासाठी हा उपाय करता हे त्यांना मनोभावे सांगायचं. त्यांच्याजवळ कळकळीनं विनंती करायची, प्रार्थना करायची. ते नक्की तुमच्या संकटाचं दूर करून सुख देतील. म्हणजे बघा, गणपती बाप्पाच आहेत तसे की सुख करता दुःख हरता, म्हणजे दुःख दूर करणारे आणि सुख देणारे बुद्धीचे असे दैवत आहेत. त्यामुळे नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.